माझं नाव पूजा आहे आणि मी 24 वर्षांची आहे. मी जयपूरची राहणारी आहे. माझं कुटुंब अगदी साधं आहे. घरात माझी आई, माझा लहान भाऊ आणि मी राहतो. 3 वर्षांपूर्वी वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे घराची सारी जबाबदारी आई आणि माझ्या खांद्यावर आली होती. आई एका छोट्या क्लिनिकमध्ये नर्स म्हणून काम करते. त्यांच्या कमाईतून घराचा खर्च कसा तरी चालत होता. मी 19 वर्षांच्या वयात एक 10वी पूर्ण केली होती आणि तेव्हापासून चांगली नोकरी शोधत होतो. अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले पण कुठेही यश मिळालं नाही. कधी पगार कमी असे, कधी कामाचे तास जास्त. मला वाटू लागलं होतं की कदाचित नशीब माझ्या साथ देत नाहीये. एक संध्याकाळची गोष्ट आहे. मी शहराच्या दुसऱ्या टोकाला एक इंटरव्ह्यू देऊन परत येत होतो. इंटरव्ह्यूमध्ये पुन्हा अपयश आलं होतं. मन उदास होतं. बस स्टॉपवर उभी होतो. संध्याकाळचे बज वाजत होते. आकाशात ढग दाटले होते आणि पाऊस येणार होता. बस येत होत्या पण इतक्या भरलेल्या की चढणं अशक्य होतं. अचानक एक पांढऱ्या रंगाची कार माझ्यासमोर थांबली. काच खाली झाली आणि आतून एक सज्जन माणसाने विचारलं, "कुठे जायचं आहे?" बराच वेळ उभी असलेली बघत होतो. मी हिचकिचात उत्तर दिलं, "नाही, मी बसची वाट बघत आहे." ते म्हणाले, "इतक्या गर्दीत बस मिळणं कठीण आहे. मी वैजयंतपुराच्या दिशेने जातोय. तिकडे जायचं आहे का?" आता पाऊस सुरू झाला आहे. बस मिळण्याची शक्यता कमी आहे आणि घरी दूर आहे. थोडा वेळ विचार करून मी म्हणालो, "हो, मला वैजयंतपुराजवळच जायचं आहे." जर तुम्हाला काही हरकत नसेल तर बिलकुल नाही. या बसा ते हसत म्हणाले. मी मागच्या सीटवर बसलो. ते माझ्याशी बोलू लागले आणि म्हणाले, "तुम्ही काय करता?" मी म्हणालो, "अभि काही खास नाही. नोकरी शोधत आहे. आजही एक इंटरव्ह्यू देऊन आलो." "इंटरव्ह्यू कसं गेलं?" त्यांनी विचारलं. मी म्हणालो, "चांगलं गेलं नाही." कारण ते अनुभवाची कमतरता सांगत होते. ते म्हणाले, "ओ, हे तर प्रत्येक नवीन उमेदवाराची समस्या असते. अनुभव कुठून घ्यायचा जेव्हा कोणी कामच देत नाही." रस्ताभर आम्ही बोलत राहिलो. मी त्यांना माझ्या कुटुंबाबद्दल सांगितलं, माझ्या शिक्षणाबद्दल आणि मला नोकरीची किती गरज आहे हे सांगितलं. त्यांनी लक्ष देऊन ऐकत राहिले. जेव्हा माझं घर आलं, मी त्यांना थांबायला सांगितलं. उतरताना मी धन्यवाद दिलं. ते थोडा वेळ थांबले आणि नंतर खिशातून एक कार्ड काढलं. "हे माझं बिझनेस कार्ड आहे. मी राज शर्मा, एका IT कंपनीचा मालक आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर उद्या सकाळी डेस्क माझ्या ऑफिसमध्ये भेटा. कदाचित आम्ही तुमची मदत करू शकू." ते हसत म्हणाले. मी कार्ड घेतलं, पुन्हा एकदा धन्यवाद दिलं आणि आत गेलो. घरात आई चिंतित होती की मी इतक्या उशिरा का आलो. मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली आणि ते कार्ड दाखवलं. आई थोडी चिंतित झाली. "अजनबीवर विश्वास ठेवणं बरोबर नाही बेटा," त्या म्हणाल्या. रात्री मी ते कार्ड पुन्हा पाहिलं. राज शर्मा, CEO इनोव्हेटिव्ह टेक सोल्युशन्स. एक मोठी कंपनी वाटत होती. मी इंटरनेटवर शोधलं तर खरंच चांगल्या दिवशी जाऊन बघेन. कदाचित नशीब साथ देईल. दुसऱ्या सकाळी मी माझे सर्वात चांगले कपडे घातले. कदाचित नशीब साथ देईल. थोडं मेकअप केलं आणि ऑफिससाठी निघालो. कार्डवरचा पत्ता तिथे पोहोचल्यावर मी आश्चर्यचकित राहिलो. एक खूप मोठी आणि भव्य इमारत होती. मी रिसेप्शनवर जाऊन राज सरांना भेटायची गोष्ट सांगितली आणि माझं नाव सांगितलं. रिसेप्शनिस्टने मला 5व्या मजल्यावर जायला सांगितलं. मी लिफ्टने वर गेलो आणि त्यांच्या केबिनबाहेर पोहोचलो. हृदय धडधडत होतं. हळूच दारावर ठोका दिला तर आतून आवाज आला, "आत या." मी आत गेलो तर राज सर डेस्कवर काही फाईल्स पाहत होते. मला बघून ते हसले. "अरे पूजा, आलीस का? बस बस." त्यांनी इशारा करून खुर्चीवर बसायला सांगितलं. मला थोडं विचित्र वाटलं की त्यांना माझं नाव आठवलं. मग मी विचार केला की कदाचित रिसेप्शनिस्टने सांगितलं असेल. "तर पूजा, तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल सांगितलं होतं. तुम्ही कॉम्प्युटरवर काम करू शकता? बेसिक MS ऑफिस येतं." त्यांनी विचारलं. मी म्हणालो, "जी हो सर." ते म्हणाले, "खूप छान. बघा, मी तुम्हाला डायरेक्ट नोकरी देऊ शकत नाही. तुम्ही शिकाल आणि जरशिप ऑफर करू शकतो. तुम्ही शिकाल आणि जर तुमचं काम चांगलं असेल तर आम्ही तुम्हाला पक्की नोकरी देऊ. सुरुवातीला ₹8,000 महिना मिळेल. हे तुम्हाला मान्य आहे का?" माझ्या डोळ्यात चमक आली. हे माझ्यासाठी सोनेरी संधी होतं. "जी सर, मला हे बिलकुल मान्य आहे." मी उत्साहित होऊन म्हणालो. "ठीक आहे, तर उद्यापासून सुरू करा. सकाळी 9 वाजता या. आमची HR रमा मॅडम तुम्हाला सगळं समजावून सांगतील." मी खूप खुश होतो. इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर शेवटी काहीतरी मिळालं होतं. मी त्यांचा धन्यवाद केला आणि घर परत गेलो. घरी पोहोचून मी आईलाही खुशखबर सांगितली. त्या पण खूप खुश झाल्या. दुसऱ्या दिवसापासून माझं नवीन जीवन सुरू झालं. HR रमा मॅडमने मला सगळं समजावून सांगितलं. ऑफिसचे नियम, माझे कामाचे तास आणि माझी कर्तव्ये.
माझं काम मुख्यतः फ्रंट डेस्कवर फोन कॉल्स हँडल करणं, व्हिजिटर्सना रिसीव्ह करणं आणि छोट्या-मोठ्या पेपर वर्कमध्ये मदत करणं होतं. हळू-हळू वेळ जात होता. एका महिन्यात मी बरंच काही शिकलो होतो. राज सर कधी-कधी माझ्या कामाची प्रशंसा करायचे, ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता. पहिल्या महिन्यानंतर त्यांनी मला पक्की नोकरी दिली आणि पगार ₹12,000 पर्यंत वाढवला. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण 3 महिन्यांनंतर मला काही अशा गोष्टी समजल्या ज्यामुळे मी अस्वस्थ झालो. ऑफिसची एक मुलगी अंजलीने मला सांगितलं, की माझ्या पदावर आधीही अनेक मुली आल्या होत्या, पण कोणीही जास्त दिवस टिकत नाही. ती म्हणाली, "राज सरांची नजर नेहमी नवीन आणि सुंदर मुलींवर असते. ते आधी तर अगदी शरीफ बनतात, मग हळूहळू खरा रंग दाखवतात." मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. राज सरांनी माझ्याशी नेहमी चांगलं वागणं केलं होतं. कधीही अशी हरकत केली नव्हती जी मला आवडली नसती. कधीही अंजलीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि माझ्या कामात गुंतून राहिलो. एक शनिवारी ऑफिसला सुट्टी होती. पण राज सरांनी मला फोन करून सांगितलं, की काही महत्त्वाचं काम आहे. लवकर या. मी विचार केला, की कदाचित काही महत्त्वाची मीटिंग असेल. मी तयार झालो आणि ऑफिसकडे निघालो. त्या दिवशी हवामान खूप वाईट होतं. आकाशात काळे ढग दाटले होते आणि जोरदार वारे वाहत होते. मी स्कूटीवर बसून ऑफिसकडे चाललो. मी एका नाखाली थांबून पाऊस थांबण्याची वाट बघितली. पण दुकानाखाली थांबून पाऊस थांबण्याची वाट बघितली. मी विचार केला, की ऑफिस जास्त दूर नाही म्हणून पावसातच चाललो. जेव्हा मी ऑफिसला पोहोचलो, तेव्हा मी पूर्ण भिजलो होतो. माझे केस, कपडे सगळे ओले होते. मी लिफ्टने थेट राज सरांच्या केबिनमध्ये गेलो. राज सर त्यांच्या केबिनमध्ये होते. मला या अवस्थेत बघून ते चिंतित झाले. "अरे पूजा, तू पूर्ण भिजली आहेस." असं कसं काम करशील? तुला ताप येईल. मी तिथेच उभी होतो. पाणी टपकत होतं. राज सरांनी त्यांचा कीबोर्ड बाजूला ठेवला आणि कपाटातून एक टॉवेल काढलं. "हे घे, रेस्टरूममध्ये जाऊन कपडे वाळवून घे." मी टॉवेल घेतला आणि रेस्टरूममध्ये गेलो. माझे कपडे पूर्ण भिजले होते. मी माझे केस वाळवले आणि थोडं ठीक केलं. पण कपडे तर ओलेच होते. रेस्टरूममधून बाहेर आल्यावर बघितलं, की ऑफिसमध्ये फक्त राज सर आणि मीच होतो. सर म्हणाले, "आज जी गेस्ट रूम आहे, तिथे गरम हवेचा पंखा आहे. जर हवं असेल, तर तिथे जाऊन कपडे थोडे वाळू शकतेस." मी गेस्ट रूममध्ये गेलो. तिथे एक गरम हवेचा हीटर होता. मी तो चालू केला आणि माझे कपडे पसरून ठेवले जेणेकरून लवकर वाळतील. मी माझी शर्ट काढली आणि फक्त टॉवेलवर लपेटलं. शर्ट हीटरसमोर टांगलं. मी तिथेच बसून कपड्यांच्या वाळण्याची वाट बघत होतो. अचानक दारावर ठोका बसला. मी घाबरलो. "पूजा, मी आहे. एक महत्वाची फाईल आत ठेवली आहे. मला हवी आहे." राज सरांचा आवाज होता. मी टॉवेल व्यवस्थित लपेटलं आणि दार उघडलं. राज सरांनी मला खालून वर बघितलं. त्यांच्या नजरेत काही विचित्र होतं, ज्यामुळे मला अस्वस्थ वाटलं. मी डोळे खाली घालून उभी राहिलो. ते आत आले आणि कपाटातून एक फाईल काढली. जाताना ते माझे वाळणारे कपडे बघत राहिले. मग म्हणाले, लपेटूनच केबिनमध्ये लागेल. "आम्हाला कामही करायचं आहे. इथे कोणी बघणार नाही." माझं हृदय धडधडू लागलं. पण मी काय करणार? मीटिंगची तयारी करायची होती. मोठ्या अडचणीने मी टॉवेल लपेटून बाहेर आलो आणि त्यांच्या केबिनमध्ये गेलो. राज सर सोफ्यावर बसले होते, लॅपटॉप उघडून. त्यांनी माझ्याकडे न बघता म्हणाले, "इकडे ये आणि बस. आम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे." मी हळूच त्यांच्या बाजूला बसलो आणि लॅपटॉपची स्क्रीन बघू लागलो. मी वारंवार टॉवेलचे प्रेझेंटेशन ऐवजी कुठे ते उघडू नये. मग अचानक राज सरांची पाय माझ्या पायाला स्पर्श झाला. शरीरात जणू विजा धावली, पण मी हललोही नाही. माझ्या शांततेला कदाचित त्यांनी आपली जय मानली कारण पुढच्या क्षणी ते आणखी जवळ सरकले. माझ्या आत एक विचित्र कंपन होऊ लागलं. भीती, अस्वस्थता आणि काही अनोळखी असा भाव ज्याला मी समजू शकत नव्हते. करीब अर्धा तास प्रेझेंटेशनवर काम केल्यानंतर राज सरांनी त्यांचा लॅपटॉप बंद केला आणि हसत म्हणाले, "आज तर फक्त आपण दोघंच कंपनीत आहोत. काही पिण्याची इच्छा आहे. का तू कॅन्टीनमधून कॉफी बनवून आणशील?" मी लगेच उठलो आणि कॅन्टीनकडे चाललो. माझ्या मनातील गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न करत होतो. कॉफी बनवताना माझे हात कापत होते. वारंवार अंजलीच्या बोललेल्या गोष्टी आठवत होत्या. जेव्हा मी कॉफी घेऊन केबिनमध्ये परत आलो, तेव्हा तिथे कोणी नव्हतं. कॉफी मग टेबलावर ठेवून मी इकडे-तिकडे बघितलं. तेव्हा माझी नजर आतल्या गेस्ट रूमकडे गेली. मी गेस्ट रूमकडे वळलो, जिथे मी कपडे वाळवायला ठेवले होते. दार थोडंसं उघडं होतं. जसेच मी आत झाकलो, तसेच मी आश्चर्यचकित राहिलो. राज सर माझे कपडे हातात घेऊन उभे होते आणि ते काही विचित्रतेने माझे कपडे सुंघत होते. असं सुंघत होते जणू ते त्यात हरवले होते. माझ्या हृदयाची धडधड वाढली. मी लवकर परत सोफ्यावर बसलो आणि आवाज दिला, "सर, कॉफी तयार आहे."
राज सर लगेच बाहेर आले. ते त्यांचा फोन हातात घेऊन काही टाईप करत होते. अरे वा, बिलकुल बरोबर वेळी आलीस कॉफी, ते माझ्या बाजूला बसत म्हणाले. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. हातात घाम आला होता. मी कापत्या हातांनी कॉफीचा मग त्यांना दिला. आम्ही दोघं शांतपणे कॉफी पिऊ लागलो. अचानक राज सर म्हणाले, पूजा, तू खूप सुंदर आहेस. मी काही बोलू शकलो नाही. फक्त हलकेच हसले. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता. राज सरांनी त्यांचा कॉमग टेबलावर ठेवला. मी झटकन माझा पाय मागे खेचला. काय झालं पूजा? घाबरलीस? ते हसत म्हणाले. मी शांत राहिलो. माझं मन जोरजोरात विचार करत होतं की इथून कसं निघायचं? ते आणखी जवळ सरकले. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटलं की छातीतून बाहेर येईल. त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि म्हणाले, पूजा, मी तुला काही सांगू इच्छितो. जी सर, मी घाबरून म्हणालो. तुला या नोकरीत समाधान आहे का? त्यांनी विचारलं. मी होकारार्थी डोके हलवलो. जर मी तुझी नोकरी पक्की करून देऊन पूर्ण कॉन्ट्रॅक्ट साईन करून दिला तर कसं असेल? त्यांनी हळूच विचारलं. सर, हे तर तुमच्यावर अवलंबून आहे, मी उत्तर दिलं. नाही पूजा, हे माझ्यावर नाही तर तुझ्यावर अवलंबून आहे. त्यांनी माझा हात थोडा अधिक घट्ट पकडत म्हणाले. तुला काय हवं? एक चांगली पक्की नोकरी की एक तात्पुरती नोकरी जी कधीही सुटू शकते? मी कापत्या आवाजात विचारलो. जरी मी समजून गेलो होतो की ते काय म्हणू इच्छित आहेत. जर तू माझी गोष्ट मान्य केलीस, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केलीस, जसं की आज रात्र माझ्याबरोबर घालवली, तर मी वचन देतो की तुझं भविष्य सुरक्षित राहील. उद्यापासूनच तुझी नोकरी पक्की. त्यांनी माझ्या डोळ्यात बघत म्हणाले. माझ्या आत एक वादळ उठत होतं. मी झटकन माझा हात सोडवला आणि उठून उभी राहिलो. सर, तुम्ही गलत समजत आहात मला. मी अशी मुलगी नाही. मी असं कधीही करू शकत नाही. तुम्ही असं विचारही कसा करू शकता? माझ्या आवाजात राग होता. राज सर पण उठून उभे राहिले. पूजा, एक गोष्ट समजून घे. या जगात पुढे जाण्यासाठी काहींनी तडजोड करावी लागते. मी तुला जबरदस्ती करत नाही. तुझी मर्जी. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्रत्येक प्रकारे सपोर्ट करेन. तुझी आई, तुझा भाऊ, सगळ्यांचं जीवन बदलू शकतं. ते दाराकडे वळले आणि म्हणाले, मी खाली जाऊन एक सिगारेट पिऊन येतो. जर इथे राहशील तर समजेन की तू राजी आहेस. नाहीतर निघून जा. काही वाईट वाटणार नाही आणि जे आत्तापर्यंत चालतंय तसंच चालत राहील. इतकं म्हणून ते बाहेर गेले. मी तिथेच उभी राहिलो, माझे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत. मनात विचारांचं वादळ उठत होतं. एका बाजूला माझा स्वाभिमान होता आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जबाबदारी. आईची तब्येत अनेकदा वाईट राहते, भाऊच्या शिक्षणाचा खर्च. हे सगळं कसं निभावणार? मी विचार केला. जर मी नकार दिला तर कदाचित मला नोकरीतून काढून टाकतील आणि या शहरात नोकरी मिळणं सोपं नाही. नवीन सुरुवात म्हणजे पुन्हा तोच संघर्ष. तुटलेल्या मनाने. मी परत सोफ्यावर बसण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर राज सर परत आले. मला तिथे बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरलं. तर तू राहिलीस, ते म्हणाले. म्हणजे तू माझ्या अटी मांडण्यास तयार आहेस? मी त्यांच्याकडे बघितलं. माझे डोळे ओले होते. हो, पण तुम्ही आधी माझी नोकरी पक्की करावी लागेल. नक्की. उद्या सकाळी सारे कागदजत्र तयार करेन, ते आनंदाने म्हणाले. त्या दिवशी ते मला त्यांच्या गाडीतून घर सोडायला गेले. रस्ताभर मनात खोल अपराधबोध होता, पण मी माझे अश्रू लपवले. घरी पोहोचून त्यांनी माझ्या आईला खुशखबर सांगितली की मला पक्की नोकरी मिळाली आहे आणि पगार 15,000 रुपये झाला आहे. आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. त्यांनी राज सरांचा धन्यवाद केला आणि माझ्या डोक्यावर हात फिरवला. बघ बेटा, तुझी मेहनत रंगली. त्या रात्री मी बिस्तरावर पडून राहिलो, माझ्या नशिबावर अश्रू वाहत. कोणाला काय कळतं की मी स्वतःला विकलो होतो. काही दिवसांनी मी सकाळी ऑफिससाठी तयार होत होतो, तेव्हा माझ्या मोबाईलवर राज सरांचा फोन आला. ते म्हणाले, पूजा, माझ्या फार्म हाऊसवर ये. आज काही विशेष मीटिंग आहे. घरी सांगून ये की 2-3 दिवसांसाठी कंपनीच्या कामाने बाहेर जात आहेस. माझा आवाज कापत होता. जी सर. मी माझ्या बॅगेत काही कपडे घातले आणि आईला सांगितलं की कंपनीच्या कामाने बाहेर जात आहे. आईने माझ्या कपाळाला चुंबन दिलं आणि म्हणाली, आपला काळजी घे बेटा. जेव्हा मी फार्म हाऊसला पोहोचलो, तेव्हा तिथे आधीच काही लोक उपस्थित होते. सगळे बिझनेसमन दिसत होते, सूटबूटमध्ये. मी थोडी दिलासा वाटू लागला की कदाचित खरंच काही बिझनेस मीटिंग असेल. मीटिंग सुरू झाली आणि सगळे लोक विविध प्रोजेक्ट्सवर चर्चा करू लागले. मी नोट्स घेत राहिलो आणि गरज पडल्यास प्रेझेंटेशन दाखवलं. मीटिंग संपल्यानंतर राज सरांनी नोकराला बोलावलं आणि त्याच्या कानात काही सांगितलं. नोकर लगेच स्वयंपाकघरात गेला आणि खाण्यापिण्याचा सामान घेऊन आला. एक मोठा चॉकलेट केकही होता. राज सरांनी माझ्या हातांनी केक कापायला सांगितलं. सगळ्यांनी केक खाल्ला आणि नाश्ता केला. मग एक एक करून लोक जाऊ लागले.
राज सर त्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेले. मी तिथेच सोफ्यावर बसून राहिलो, माझ्या नशिबाला दोष देत. जेव्हा राज सर परत आले तेव्हा मी बघितलं की एक माणूस अजून तिथेच होता, तोच ज्याने मीटिंगमध्ये सर्वात जास्त बोललं होतं आणि ज्याला राज सर खूप आदराने बघत होते. पूजा, फ्रीजमधून वाईनची बाटली आणि 3 ग्लास घेऊन ये, राज सर म्हणाले. मी 2 ग्लास घेऊन आलो. राज सर म्हणाले, फक्त 2 का? आणखी 1 घे, तूही तर आहेस. मी मी पित नाही सर. मी घाबरून म्हणालो, आज खास दिवस आहे पूजा. आज तुझी नोकरी पक्की झाली आहे. एक तर बंत. ते हसत म्हणाले. मी हार मानून आणखी 1 ग्लास घेऊन आलो. राज सरांनी 3ही ग्लासात वाईन आणि बर्फ टाकला. मी पहिल्यांदा वाईन प्यायली होती. खूप कडवी वाटली, पण मी कसा तरी प्यायली. थोड्याच वेळात माझं डोकं हलकं वाटू लागलं आणि पायात झणझणाहट होऊ लागली. काही मिनिटात मला हलका नशा जाणवू लागला. त्या माणसाने राज सरांच्या कानात काही सांगितलं. राज सर हसले आणि मला म्हणाले, पूजा इकडे ये, राकेशजींना भेट. हे आमचे सर्वात मोठे इन्व्हेस्टर आहेत. मी उठून त्यांच्याजवळ गेलो. राकेशजींनी माझा रिकामा ग्लास घेतला आणि त्यात पुन्हा वाईन भरली. राकेशजींनी प्या, ते मला ग्लास देत म्हणाले. मी राज सरांकडे बघितलं, जणू मदतीसाठी हाक मारत होतो. प्या पूजा, राकेशजींच्या हातची गोष्ट नाकारता येत नाही, राज सर म्हणाले. माझ्या आतला एक भाग चित्कार करत होता. तेव्हा राज सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, पूजा, मी तुला एक काम सोपवू इच्छितो. राकेशजी आमच्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे 2 दिवस इथे राहणार आहेत आणि मला हवं आहे की तू त्यांची काळजी घेशील. माझा डोका ठणकला. म्हणजे सर, त्यांची देखभाल करायची. राज सर हसले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. तू समजदार आहेस पूजा, बाकी सगळं समजलंच असेल. माझ्या तोंडातून निघालं, जी सर. जरी माझं मन चित्कार करून नकार देत होतं. छान, आता मी जातोय. काही समस्या असेल तर फोन कर. इतकं म्हणून राज सर तिथून निघून गेले. माझ्या मनात एक विचित्र भीती होती. काय मी माझ्याच हातांनी सौदा करत होतो, माझ्या हातांनी माझा सौदा करत आहे. मागे वळून बघितलं तर राकेशजी मला असं घुरत होते, जणू मी कोणतं शिकार आहे. त्यांच्या नजरा माझ्या शरीरावर फिरत होत्या. मी स्वतःला नग्न जाणवत होतो. मी स्वतःला सावरलो आणि विचार केला की कसा तरी ही रात्र काढून टाकेन. वाईनचा नशा आता पूर्ण उतरला होता. मी बघितलं की फार्म हाऊसचा नोकर पण मला विचित्र नजरेने बघत होता. तो म्हणाला, माझ्याजवळ बोलावलं आणि म्हणालो, तुझं नाव काय आहे? तो म्हणाला, माझं नाव रामू आहे मॅडम. त्याने साधा माणूस होता. कुठल्या गावचा येतो असं वाटत होतं. मी त्याला विचारलं, हे फार्म हाऊस शहरापासून किती दूर आहे? त्याने सांगितलं, करीब 15 किलोमीटर मॅडम. इथे जवळ कोणतीही वस्ती नाही. माझ्या आतली घबराट वाढली. ही जागा अगदी एकांत होती. जर काही गलत झालं तर कोणी वाचवायला येणार नाही. रामूशी थोडा वेळ बोलल्यान तो आपल्या खोलीत गेला. आता मी आणि राकेशजी एकटे होतो. राकेशजींनी आणखी 1 ग्लासात वाईन टाकली आणि माझ्याजवळ येऊन बसले आणि म्हणाले, तुझी तारीफ तर राज खूप करायचा. आज बघितलंस का? त्यांच्या आवाजात काही विचित्र होतं. मी थोडं दूर सरकलो आणि म्हणालो, मी थोडा आराम करेन. उद्याच्या मीटिंगसाठी प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. अरे, आराम तर आपण एकत्र करू, म्हणत त्यांनी माझ्या कमरेवर हात ठेवला. मी ताबडतोब त्यांचा हात काढला. प्लीज, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ओह, तर नखरे दाखवत आहेस. राजने तर सांगितलं होतं की तू सहकार्य करशील. मी उठून दाराकडे वळलो, पण त्यांनी माझा हात पकडला आणि मला खेचून सोफ्यावर पडायला लावलं. वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस, ते गुरगुरले. मी चिल्लायला लागलो, बचाव. कोणी आहे बचाव? राकेशजींनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने माझे कपडे खेचायला लागले. मी हातपाय मारून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा दार जोरात उघडलं आणि रामू आत आला. त्याने बघितलं काय चाललंय आणि काही न विचारता एक लाकडी स्टूल उचलून राकेशजींच्या डोक्यावर मारला. राकेशजी चित्कारत माझ्यापासून दूर गेले पडले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. मॅडम, लवकर इथून पळा, रामूने सांगितलं. राकेशजी उठण्याचा प्रयत्न करत होते आणि गाल्या देत होते. कुत्र्या, तुझी हिंमत कशी झाली? तुला माहिती आहे मी कोण आहे. रामूने मला आपल्या मागे केलं आणि स्टूल हातात धरून राहिला. तुम्ही काहीही करा साहेब, पण कोणत्याही मुली बहिणीबरोबर असं होऊ देणार नाही. मी लवकर माझी बॅग घेतली आणि रामूबरोबर बाहेर निघालो. मॅडम, माझ्याकडे एक जुनी बाईक आहे. मी तुम्हाला शहरापर्यंत सोडतो, रामूने सांगितलं. त्या रात्री रामूने मला त्याच्या बाईकवर बसून शहरापर्यंत पोहोचवलं. रस्त्यात त्याने सांगितलं, मॅडम, हे पहिल्यांदा नाही. गेल्या वर्षीही असंच एका मुलीबरोबर झालं होतं. मी तिथे काम करत होतो, पण काही करू शकलो नाही. यावेळी मी विचार केला की नोकरी गेली तरी चालेल, पण माझा धर्म सोडणार नाही.
माझे डोळे ओले झाले. या जगात अजूनही चांगले लोक आहेत. घरी पोहोचलो तर आई दारावरच उभी होती. मला या अवस्थेत बघून त्या घाबरल्या. मी त्यांच्या गळ्यात गेलो आणि फुटफुटून रडू लागलो. काय झालं बेटा? त्यांनी माझे केस सहलावत विचारलं. मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली. कसं राज सरांनी मला नोकरीच्या आमिषाने फसवलं, कसं त्यांनी मला राकेशजींबरोबर एकटी सोडलं आणि आज कसं त्यांनी मला राकेशजींबरोबर एकटी सोडलं. आईच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही होतं. आम्हाला इतकी गरिबी चांगली जिथे मुलीची इज्जत विकली जाते. भगवान आम्हाला कमी देतो पण प्रामाणिकपणे देतो. मी त्याच रात्री राज सरांना फोन केला. फोन उचलताच ते म्हणाले, कसं राहिलं राकेशजींबरोबर? खुश तर आहेत ना ते? माझ्या हातला राग फुटला. तुम्हाला शर्म वाटत नाही सर? काय समजलं आहे तुम्ही मला? कोणती वेश्या? आज जर रामू नसता तर माझी इज्जत लुटली गेली असती. मला हवी नाही तुमची नोकरी, तुमचा पैसा काही हवं नाही. तुमच्यासारखे लोक आपल्या यशासाठी कोणाचीही जीवन उद्ध्वस्त करू शकतात. मी फोन कापला आणि स्वतःला बिस्तरावर टाकलो. दुसऱ्या दिवशी मी माझे सारे दस्तऐवज आणि माझा बाकी पगार घेण्यासाठी ऑफिस जायचा निर्णय घेतला. तिथे पोहोचलो तर बघितलं की राज सरांच्या केबिनमध्ये काही गोंधळ माजला होता. मी अंजलीला विचारलं तर समजलं की रात्री पोलीस आले होते आणि राकेशजींच्या तक्रारीवर राज सरांना अटक केली होती. नंतर समजलं की रामूने त्या रात्री मला वाचवून थेट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली होती. त्याने सांगितलं होतं की राज आपल्या कंपनीत मुलींना नोकरीच्या आमिषाने फसवून आपल्या क्लायंट्स बरोबर सोडत असतो. आज जेव्हा मी त्या घटनेची आठवण करते तेव्हा मन कापतं. पण एक गोष्ट समजली की जगात वाईटाबरोबर चांगलंही असतं. रामूसारखे लोक जे आपल्या नोकरीची पर्वा न करता योग्य गोष्टीसाठी उभे राहतात ते खरे हिरो असतात. मी पुन्हा नवीन सुरुवातीने जीवन जगायला सुरुवात केली. आज मी एका छोट्या कंपनीत काम करते जिथे वातावरण चांगलं आहे आणि लोक आदराने वागतात. आई आणि भाऊबरोबर एका छोट्या घरात राहते आणि माझ्या जीवनाने समाधानी आहे. ही माझी कहाणी होती. जीवनात कधीही पैशासाठी किंवा नोकरीसाठी आपली इज्जत किंवा स्वाभिमान विकू नका. प्रत्येक अडचणीचा उपाय वेळोवेळी निघून येतो.